नमस्कार. लोकनेते विनायकरावजी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा आज राज्यातील सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये आगामी काळातील ध्येयधोरण निश्चिती आणि राजकीय भूमिका याबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर समितीचा कालावधी संपलेला असल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आलेली आहे आणि या नवीन कार्यकारिणीच्या निवडीबरोबरच शिवसंग्रामचा स्थापनेपासूनचा जो जिव्हाळ्याचा विषय होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक आणि मराठा समाजाचे आरक्षण, या दोन्ही बाबींवर चर्चा करण्यात आलेली आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आणि त्यावर शिवसंग्रामने लवकरच राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन याबाबत पुढील कार्यवाही करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. नूतन कार्यकारिणीच्या निवडीबरोबरच शिवसंग्रामने एक ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळाची देखील स्थापना केलेली आहे. यामधील सर्व सामील पदाधिकारी हे आगामी काळामध्ये शिवसंग्रामच्या वाटचालीमध्ये आपलं भरीव योगदान देणार आहेत. धन्यवाद. होय, अध्यक्षपदी सर्वानुमते माझी निवड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर उपाध्यक्षपदी श्रीयुत प्रभाकर देवदासराव कोलंगडे आणि श्रीयुत सलीम पटेल या दोघांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसंग्राम राज्यामध्ये किमान 5 विधानसभांच्या जागा लढवणार आहे आणि याच जागांच्या अनुषंगाने त्याचबरोबर मी मगाशी आपल्याला संबोधित करत असताना ज्या 2 मुद्द्यांचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं मराठा समाजाचं आरक्षण, या 2 बाबींसह ज्या पक्षांशी आमची युती होऊ शकते त्याची आम्ही चाचपणी करणार आहोत. सद्यस्थितीमध्ये दोन्ही घटकांकडून आम्हाला विचारणा होते आहे. आमच्या भूमिकेला किंवा आमच्या मुद्द्यांना सोबत घेऊन जाणारे जी कोणी असतील त्यांच्यासोबत आमची युती करण्याची किंवा ती परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची तयारी असणार आहे. मी मगाशीच सांगितलं की या बाबतीमध्ये प्राथमिक चर्चा चालू आहे आणि आमचे जे प्राधान्याचे मुद्दे आहेत त्या प्राधान्याच्या मुद्द्यांना जो कोणी विचारात घेईल त्यांना आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय करू. दोन्ही घटकांकडून चालू आहे. नाही, लोकसभेच्या वेळेसच हे जाहीर केलेलं होतं ना आम्ही कुणासोबत आहोत ते. महायुतीतनं बाहेर पडतोय हे लोकसभेच्या वेळेसच जाहीर झालेलं होतं. मुळामध्ये सातत्याने म्हणजे मेटे साहेब असतानापासून शिवसंग्रामची हीच भूमिका राहिलेली आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण पाहिजे आहे. आपण जर विचार केला तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची भूमिका रास्तच आहे, परंतु त्याचबरोबर ते आरक्षण टिकणारंही असावं हेही आपल्याला पाहिलं गेलं पाहिजे. म्हणून आमची तीच मागणी असणार आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण शासनाने द्यावं.
नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये इंदिरा साहनीचा जो निवाडा आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, म्हणजे यापूर्वी मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं होतं त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सगळं विचारात घेता आम्हाला काय वाटतं यापेक्षा ज्यांना आरक्षण टिकवायचं आहे म्हणजे शासनाची ती संवैधानिक जबाबदारी आहे, त्यामुळे शासनाने ती जबाबदारी पार पाडावी. नाही, हा निर्णय परिस्थिती सापेक्ष असेल. आज तरी सध्या ते राजकीय चित्र कुठेही स्पष्ट होत नाहीये, त्यामुळे आम्ही परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ. काय म्हणालात? चर्चेसाठी सगळ्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणू शकू की आम्ही उत्सुक असणार आहोत, कारण आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडनं ऑफर असेल त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही म्हणाले 5 विधानसभा लढणार, प्रामुख्याने कुठल्या विधानसभेत तुमचा म्हणजे अभ्यास झाला आहे आणि कुठे लढायची तयारी? मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा ह्याच्यातल्या ह्या 5 जागा असतील. प्रत्येक विभागामध्ये एक जागा. होय. मला असं नाही वाटत फक्त 5 लढून तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करता, कारण संघटना राज्यभर होती मेटे साहेबांची, तुम्ही 5च का मागता? कारण 5 ठिकाणी निवडून येण्याची क्षमता राखण्याचं आमचं तिथे काम आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही काम आहे, महाराष्ट्रभर संघटनेचं काम आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल अथवा कुठलीही निवडणूक, तिथे विजयाचं गणित जमावं लागतं आणि ते विजयाचं गणित जमवण्याचा आत्मविश्वास आम्हाला या 5 ठिकाणी आहे. महायुतीने त्या 5 जागा तुम्हाला दिल्या, तुम्ही महायुतीसोबत जाणार किंवा मवियाने दिल्या मवियासोबत? नुसता जागांचाच विषय नाही आहे, म्हणजे जागा तर ती आमची प्राथमिकता असेलच, पण त्याचबरोबर शिवसंग्रामच्या अजेंडावरचे जे विषय आहेत त्या विषयांना घेऊन जे पुढे जाऊ शकतील त्यांच्यासह जाण्याची आमची तयारी असेल. होय. चालू आहे आमची तिथेही प्राथमिक पाहणी आणि कामही आहे तिथे. तुम्ही जे 2 मुद्दे घेऊन अजेंडा तुमचा आहे, याआधी सुद्धा महाविकास आघाडी महायुतीचं सरकार झालेलं आहे, तरी ते मुद्दे आहेत ते कुठेही निकाली निघालेले नाहीत. शिवस्मारकाचा मुद्दाही तसाच पडून आहे. तर अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे का की हे जे सरकार आहे किंवा पुढचं जे काही सरकार येईल ते हे सगळ्या तुमच्या मागण्या किंवा तुमचा जो अजेंडा आहे ते पूर्ण करेल? निश्चितच आमची ती त्यांच्याकडनं मागणीच असणार आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतचं जलपूजन झालेलं आहे. मग जलपूजन झालेलं असेल आणि सद्यस्थितीमध्ये जर त्या स्मारकाचं काम पूर्णत्वास जाऊ शकत नसेल तर हे शासनाने ती भूमिका किंवा त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत हे सर्वसामान्य जनतेसमोर स्पष्ट करणं आवश्यकच आहे आणि ते स्मारक पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणीच असणार आहे. भाजप या सगळ्या मुद्द्यांपासून दूर गेली असं वाटतं का? त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं होतं, मात्र अजून कोणतंही सकारात्मक पाऊल जे आहे ते उचललं गेलं नाही. एवढी वर्ष झाली हा मुद्दा चर्चेला गेला, मात्र सकारात्मकरित्या काय होत नाही. याच मुद्द्यावरती तुम्ही महायुतीशी काय संदर्भात बोलणार आहात का? जर कदाचित त्यांनी आश्वासन नाही दिलं तर मग महायुतीपासून वेगळी भूमिका घेऊन तुम्ही तुमची वेगळी वाढ जाणार? नाही, ही तर आम्ही काही दिवसांपूर्वीच मागणी केलेली आहे की शासनाने याच्यामध्ये काय अडचणी आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने तोंडी स्थगनादेश दिल्यानंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये काम का होऊ शकलेलं नाही, ही सद्यस्थिती काय आहे ही शासनाने भूमिका आमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच मग ते आम्ही म्हणजे मी परत ते रिपीट करते की ही शिवसंग्रामची आग्रही मागणी असणार आहे स्मारकाचं काम पूर्णत्वास जाण्याची. ज्या अडचणी असतील मग त्या अडचणी कायदेशीर असतील किंवा अन्य असतील त्याच्यामधनं काय शासन मार्ग काढणार आहे हे देखील शासनाने समोर आणणं गरजेचं आहे. आम्ही राज्य शासनाकडे ही मागणी करतोय, कारण राज्य शासनाच्या अखत्यारीतला हा विषय आहे, त्यामुळे आमची मागणी राज्य शासनाकडेच असणार आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलवा असं म्हणतंय, तुम्ही जाणार आहात का? तुमची काय भूमिका असणार आहे? सर्व पक्षीय बैठकीला जर शासनाने आमंत्रित केलं तर आम्ही निश्चितच जाऊ आणि आमंत्रित केलं तर असं नाही, माझं तर असं म्हणणं असणार आहे की शासनाने शिवसंग्रामला बोलवलंच पाहिजे, कारण 2008-9 पासून या प्रश्नावरती रस्त्यावर साहेबांनी संघर्ष केलेला आहे. विधिमंडळात तर त्यापूर्वी देखील त्यांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे आणि तदनंतरही त्यांनी ह्या प्रश्नावरती आपली भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे. इतका वर्ष
आपण भाजपबरोबर राहतोय, साहेब भाजपबरोबर आहेत, तरीही आपल्या मागण्या ज्या आहेत ते वर्षानुवर्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. स्मारकाची जी मागणी आहे ती स्मारक होण्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष कसं होईल, वागणूक आणणं किंवा असे जे उपक्रम आहेत ते भाजपकडूनच वापरले जातात. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहताय आणि त्या दृष्टीने आपण काय करणार? नाही, निश्चितच एक भारतीय म्हणून, एक महाराष्ट्रातला जबाबदार नागरिक म्हणून याच्याबद्दल आणि संघटना पातळीवर आमची त्याबद्दल नाराजी आहेच आहे. कारण जगाच्या अस्मितेचं प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांचं स्मारक जलपूजन झाल्यानंतर पूर्ण होत नाही, ही खंत कुठल्याही सुज्ञ नागरिकाला सतावणारी आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे संघर्ष निर्माण झालाय. त्याच्यामध्ये शिवसंग्रामची भूमिका काय असेल? कारण जी टोकाची मागणी केली जाते, दोन्ही समाज असं म्हणतोय की मराठा आरक्षण तर ओबीसी आरक्षणाचं असं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षण जे आहे ते हक्काचं आरक्षण राहत नाही. संघर्ष वाढणार नाही किंवा हा संघर्ष थांबला पाहिजे. सगळ्यांसाठी शिवसंग्राम नक्की काय भूमिका घेणार आहे, पुढची पावलं काय असणार? नाही, मुळामध्ये हा मुद्दा जातींचा किंवा समाजाचा नाहीच आहे. ओबीसी जेव्हा आपण म्हणतो किंवा मराठा म्हणतो, हा एक जातीवाचक किंवा असा समूहवाचक तो शब्दच नाही आहे. हा प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचा विषय आहे आणि या प्रश्नावरती लोकसभा निवडणुकीच्या नंतर आमचं सातत्याने आवाहन आहे की या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे मन दुभंगणार नाहीत, याची सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि आरक्षणाची मागणी करण्याचा जसा मराठा समाजाला अधिकार आहे तसाच तो ओबीसी समाजालाही अधिकार आहे, परंतु यात शासनाने एक समतोल किंवा समन्यायी भूमिका घेऊन पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे ओबीसीतनंच पाहिजे असं काही तुमचं जरांगेंसारखा हट्टाग्रह वगैरे नाही? नाही, मुळामध्ये एक लक्षात घ्या आपण की शिवसंग्रामची देखील मागणी मेटे साहेब असताना त्यांनी ती ओबीसी मधनच केलेली होती आणि आजही ती मागणी ओबीसी मधूनच आहे. पण आपण जर असं बघितलं की ज्यांना कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांचा ओबीसी मध्ये समावेश आज झालेला आहे, म्हणजे कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे, त्यामुळे तो विषयच येत नाही आहे तिथे. जे म्हणतात जरांगे सरसकट ओबीसी करावं मराठ्यांचं, हे पॉसिबल आहे का कायद्याने? तुम्ही अधिकारी राहिलेले आहात, त्यांची मागणीच मुळात संविधानिक नाही असा एक आरोप होतोय, पण ते रेटून देतात संख्याबळाच्या जीवावर, सगळ्यांना वेटीत धरतात. आता लोकसभेत काय झालं आपण बघितलं, विधानसभेतही ती सगळी पाडापाडीची भाषा सुरू आहे. हे पटतं का? त्यांच्या भूमिकेबद्दल ते जास्त स्पष्ट करू शकतील, कारण त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली, कशाच्या आधारावर घेतलेली हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आमची सातत्याने हीच मागणी आहे की कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. पण त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात की नाही? जरा प्रथम दर्शनी असं काही सांगता येणार नाही, सहमती किंवा असहमती. तुम्ही म्हणताय कायद्याच्या कसोटीवर, पण ते कसं टिकणार? हे सरकारला सर्वपक्षीय बैठक बोलावी लागते, कायदे तज्ञाला बोलावं लागतंय. 13% 10%च्या वर आरक्षण जात नाही कायद्याच्या कसोटीवर. अगदी बरोबर आहे ना, म्हणूनच ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्यासाठी तो शासनाने मार्ग काढायचा आहे. मनोज जरांगे पाटील समाजाच्या हितासाठी ती मागणी करत आहेत, त्यामुळे ते समाजाचं हित नजरेसमोर ठेवून शासनाने त्यात भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.